नमस्कार मंडळी, माझ्या यूट्यूब चॅनलवर म्हणजे कविता माझ्या स्वस्थ मनाची भाषा या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते। बरेच दिवस झाले तुम्हाला सगळ्यांना भेटून। आज जन्माष्टमी आहे, गोकुळाष्टमी आहे आणि त्या निमित्ताने अर्थात कृष्णाची कविता तुमच्यासमोर घेऊन येते। कविता विचार असं म्हणूया। बघा तुम्हाला कसं वाटतंय? माझ्या कविता आवडत असतील तर अर्थात माझं चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राइब नक्की करायचं आहे। ऐका। कृष्ण मनात असावा लागतो, कृष्ण मनात असावा लागतो, कृष्ण मनात बाळगावा लागतो, कृष्ण मनात रुजवावा लागतो। सध्या तरी या जगात तुझीच गरज आहे रे कृष्णा। तुझ्यामुळेच समजतील खोडकर बाललीला आजच्या पिढीला। तुझ्यामुळेच समजतील खोडकर बाललीला आजच्या पिढीला, ज्यांना एकतर भावंड नाहीत किंवा मुलबाळ नको। तुझ्यामुळेच समजेल आजच्या तरुणाईला प्रेम कसं करावं हळूवार, राधा कशी रुजवावी मनाच्या गाभाऱ्यात अलवार। अरे तुझ्यामुळेच समजेल आजच्या युवकाला मैत्री कोणाशी करावी आणि कशी निभवावी, अन्यायाला प्रतिकार कसा करावा आणि ऊर्जा कशी वापरावी तडफदार। कृष्णा, अरे तू असलास ना सोबत तर समजेल पतिधर्म, तू असलास ना सोबत तर समजेल पतिधर्म, गृहस्थाश्रमाची जबाबदारी आणि कशी विणावी नात्यांची वीण। आणि तूच सांग सखा शब्दाची व्याख्या आणि व्याप्ती। तूच शिकव आजच्या युगात राजकारण कसं करावं, नीतिमूल्य जपून बुद्धिबळ कसं खेळावं, आणि तूच सांग धर्माचा अर्थ आणि कर्माची महती। कृष्णा, अरे तूच सांग निरंकुश सत्ता कशी टिकवावी, निस्पृह सल्ला कसा द्यावा आणि अतिरेक कसा टाळावा। तूच सांगू शकतोस स्त्रीची प्रतिष्ठा कशी जपावी, तिचा आदर कसा करावा, तिचं रक्षण कसं करावं आणि प्रेमाचे बंधन न करता प्रेमात कसं राहावं। युगानुयुगे प्रतीक हो, मानवी रूपातील तुझं प्रत्येक रूप लोभस, तुझं प्रत्येक वर्णातील कर्तृत्व अफाट, तुझी विद्वत्ता अचाट आणि मर्त्य मानव म्हणून आलेला मृत्यू देखील अतिशय मानवी। विश्वरूप दर्शन घडवणाराही तूच आणि रासलीलेत रंगणाराही तूच, पार्थाचा सारथीही तूच आणि न धरी शस्त्र करी गोष्टी सांगेन युक्तीचे आचार म्हणून गीता सांगणाराही तूच। योगेश्वर कृष्णा, तुझी लीला अपरंपार। तूच म्हणाला होतास ना संभवामी युगे युगे। ती वेळ आली आहे रे, खरंच ती वेळ आली आहे आणि राधा आजही विरहिणी गात आहे रे। ये लवकर।